वास्तवाची जाण करून देणे, की आपण मुळात इकॉनॉमिक्सचा अभ्यास कधी असा केलाच नाही, त्याच्यामुळे जास्त प्रकरण जड चाललंय. आणि तुम्ही अजून कोणाला विचारा, फक्त आपण अभ्यास करणं आणि आपले मित्र मैत्रिणी त्यांच्या लेवलला आपण आपली तुलना करणं हा शुद्ध मूर्खपणा ठरेल. कारण आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आल्यामुळे राज्यसेवेचा, मी आताच नाही मागचे किती दिवसापासून सांगतोय की कॉम्पिटिशन एवढं वाढायला लागले, कट ऑफ किती वाढायला लागले तुम्ही सांगा मला. मग आता ह्या सगळ्या गोष्टींना सोल्युशन काय? डिस्क्रिप्टिव्हमुळे राज्यसेवेचे विद्यार्थी कंबाईनला येत आहेत. इव्हन UPSCची दाखवतो तुम्हाला मी, लिटरली जे कंबाईनवर फोकस करतायत, गट ब आणि गट क चा, मग त्यांचा अभ्यास, त्यांची डेप्थ, त्यांनी दिलेल्या मेन्स, आणि मग याच्यामुळे काय व्हायला लागले, सहजासहजी 60, 65 मार्क, 68 मार्क, 70 मार्क हा नॉर्मल आकडा होऊन बसलाय. आणि आपला पारंपरिक कंबाईनचा वर्ग अभ्यास करणारा जो विद्यार्थी वर्ग आहे त्याचा 45, 48, 50 हा स्कोर आहे का? येस ऑर नो? ऑनलाईनवाले आणि ऑफलाईनवाले मला दोघांनी सांगा. हा जो आहे ना आपला स्कोर थोडा वाढवायचा आहे, माझी ती अपेक्षा. म्हणजे ट्रॅडिशनली तुम्ही जो शिक्का मारून घेतला ना, सर आम्ही कंबाईन म्हणजेच कंबाईन करतो, तर ठीक होतं. आधी ते वर्ग वेगळा होता, कंबाईनचा वेगळा, राज्यसेवेचा वेगळा, गट ब चा वेगळा, गट क चा वेगळा. आता एकतर परीक्षेमध्ये अनिश्चितता आहे, परीक्षा नीट होत नाही, ती वेळेवर होत नाही, ॲड येत नाही, प्री झाली तर मेन्स होत नाही, मेन्स झाली तर रिझल्ट लागत नाही. ह्याच्यामुळे सगळ्यांना काय पाहिजे, पटकन परीक्षा पोस्ट पाहिजे, ते म्हणजे कंबाईन. हे लेक्चर आणि हे आत्ता जे सांगितलं ना मी, हे तुम्हाला मी नोव्हेंबरनंतर पण दाखवेल. ही व्हिडिओ यूट्यूबला टाकेल असा छोटा, की सरांनी जाण करून दिली होती. आणि आपण खूप महिने अगोदर स्वतःला समजून घेतोय की आपल्याला बदल करावा लागेल, डेप्थ वाढवावी लागेल, तर कॉम्पिटिशनमध्ये टिकू आपण.